2.1 मधला चौथा प्रश्न आहे. वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत का नाही. तर या वर्गसमीकरणाची मुळे आहेत का नाही ठरवण्यासाठी एक्सच्या जागी आपल्याला दिलेल्या किमती ठेवायच्या आहेत. पहिलं वर्गसमीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 आणि एक्सच्या किमती दिलेल्या आहेत 1 आणि वजा 1. पहिल्यांदा काय करायचं आहे, एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 या वर्गसमीकरणामध्ये एक्स बरोबर 1 ठेवायचं. डावी बाजू बरोबर एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 घेतली. एक्सच्या जागी 1 ठेवायचं. 1चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5. एक बघा एक्सचा वर्ग आहे, मग एक्सचा वर्ग काय येणार 1च. 4 गुणिले 4 गुणिले 1 4 एक्के 4 वजा 5. 1 अधिक 4 यांची बेरीज होईल 5. 5 वजा 5 बरोबर 0. इथं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे, त्यामुळे 1 हे या वर्गसमीकरणाचे दिलेल्या वर्गसमीकरणाचे एक मूळ आहे. आता एक्स बरोबर वजा 1 ठेवूया. डावी बाजू बरोबर एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 वजा 1 ठेवायचं आहे. वजा 1चा वर्ग अधिक 1 अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 4 वजा 5. 1 वजा 4 वजा 5 वजा 4 आणि वजा 5 यांची बेरीज होईल वजा 9. 1 वजा 9 बरोबर वजा 8. इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आहे, लेफ्ट साईड इज नॉट इक्वल टू राईट साईड. वजा 1 हे दिलेल्या वर्गसमीकरणाचे मूळ नाही. पहिलं म्हणजे 1 आहे हे वर्गसमीकरणाचं मूळ आलं आणि वजा 1 हे वर्गसमीकरणाचं मूळ नाही आहे. दुसरा प्रश्न त्याच्यामधला आहे उपप्रश्न 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. यमची किंमत दिलेली आहे 2 आणि 5/2. तर बघा 2m वर्ग वजा 5m या वर्गसमीकरणामध्ये m बरोबर आपल्याला तिथे ठेवायचं आहे 2 ठेवायचं आहे. मग डावी बाजू बरोबर 2m वर्ग वजा 5m 2 गुणिले 2चा वर्ग 2चा वर्ग येतो 4 बेदुनी 4 आणि 2 गुणिले 4 होतो 8 बेचोक 8 आणि 5 दोन्ही 10 वजा 10 8 वजा 10 येतात वजा 2. इथं डावी बाजू बरोबर हे इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. मग 2 हे वर्गसमीकरणाचे मूळ नाही. जेव्हा डावी बाजू ही 0 डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही, म्हणजे डावी बाजू ही 0 येत नाही तोपर्यंत ते वर्गसमीकरणाचं मूळ नसतं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे येत नाही, म्हणून 2 हे वर्गसमीकरणाचे मूळ नाही. आता m बरोबर 5/2 ठेवायचं. डावी बाजू बरोबर 2m वर्ग वजा 5m. यमच्या जागी आपल्याला 5/2 ठेवायचं आहे. 5/2चा वर्ग 2 गुणिले 5/2चा वर्ग 5चा वर्ग 25 2चा वर्ग 4 बेक बे बेदुनी 4 25/2 आलं वजा 5 गुणिले 5/2 वाचा 5 25/2. आता 25/2 वजा 25/2 आलं 0. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे, म्हणून 5/2 हे वर्गसमीकरणाचे एक मूळ आहे. तर 2 हे मूळ येत नाही आणि 5/2 हे मूळ येतं. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 संपलेला आहे.